नमस्कार. मी डॉक्टर रोहित किरण फडणीस. मी अपोलो हॉस्पिटलमध्ये हैदराबाद येथे मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो आणि निनाद फाउंडेशन यांचा एक चांगला सुरू केलेला उपक्रम म्हणजे ऑनलाईन तुम्हाला दिलं गेलेलं नॉलेज वेगवेगळ्या मेडिकल डिसीजविषयी ह्याच्यामधलं या शृंखलेमधलं मला जे तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे ते म्हणजे संडासच्या जागेचे दुखणे. खरंच म्हणजे ही असा आजार आहे की खूप सारे पेशंट्स मी जे बघतो ते डॉक्टर्सकडे यायला म्हणजे तयार होत नाहीत. आपला एक सोसायटीचा एक स्टिग्मा असतो किंवा एक असं बंधन असतात की नाही म्हणजे कसं जाऊन दाखवावं आणि हे आपण कसं सांगावं. आणि ह्या गोष्टीमुळे हा आजार खूप बळावत जातो की आपण विचार करतो की नाही आपण म्हणजे डॉक्टरांना कसं दाखवणार किंवा पर्टिक्युलरली बघितलं की फिमेल पेशंट्स असतात आणि मग जेंट्स सर्जन्स वगैरे असतात आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना दाखवणं किंवा त्याविषयी त्यांची ट्रीटमेंट करून घेणं हा खूप मोठा एक स्टिग्मा होऊन जातो. तर सगळ्यात पहिले सुरू व्हायच्या आधी म्हणजे आपण समजून घेऊया की हा आजार आहेत का एक्झॅक्टली, का होतात, कसे प्रेझेंट होतात, म्हणजे तुम्हाला काय त्याच्या दृष्टीने सिम्पटम्स जाणवतात आणि त्याविषयी आपण काय करायला पाहिजे. ओके. तर आपण एक थोडंसं त्याविषयी एक ज्ञान असेल तर हा स्टिग्मा थोडा कमी होईल असं मला वाटतं. म्हणून आपल्यासोबत हे आज मी बोलायचं ठरवलेलं आहे. सर्वप्रथम म्हणजे आपण हे कोणते कोणते आजार आहेत. ओके. सर्वप्रथम आणि ज्याच्याविषयी सगळ्यांना म्हणजे खूप जास्त भीती आहे असा आजार म्हणजे कॅन्सर. कारण सिम्पटम्समध्ये आपण बघितलं तर खूप साऱ्या गोष्टींमध्ये सिम्पटम्स असे होतात की रक्त जाणं, संडासद्वारे रक्त जाणं हा एक खूप कॉमन सिम्पटम आहे आणि रक्त गेल्यानंतर कुणी माणूस पहिल्यांदा घाबरून जातं की अरे मला कॅन्सर झाला आहे का. ओके. तर अशा पद्धतीचं प्रत्येक ह्याच्यामध्ये नसतं. खूप म्हणजे हार्डली 100 जण असतील तर 100 जणांमध्ये 8 ते 10 किंवा त्यापेक्षाही कमी लोकांमध्ये कॅन्सर हा एक डायग्नोसिस असू शकतं. अदरवाईज खूप एकदम रक्त आल्यानंतर घाबरून जाणं ही गोष्ट नाही आहे. ओके. ही सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो. तर त्याच्यामध्ये आजारामधला पहिला जो आहे तो सगळ्यात ज्याच्याविषयी भीती असते तो म्हणजे कॅन्सर. दुसरा आहे तो म्हणजे मूळव्याध ज्याला आपण म्हणतो पाईल्स. तिसरं म्हणजे आहे त्याला आपण फिशर म्हणतो किंवा ज्याला आपण भेगी असंही म्हणतात काही जण. आणि बाकी बघंदर किंवा फिशुला आहेत. त्यानंतर ॲब्सेस म्हणजे जिथं आपल्याला पस जमा होतो. अशाही गोष्टी ज्या व्हेरियस डायग्नोसिस आपण म्हणतो की आपण संडासच्या जागेवरती होणारे डायग्नोसिस या गोष्टींना आपण म्हणूया. यापैकी पहिलं जे आहे ते म्हणजे मूळव्याध. याविषयी तर आपण एक कॉमन सिम्पटम्स जे असतात हे कॉमन सिम्पटम्समध्ये सर्वप्रथम म्हणजे संडासच्या जागेवरनं रक्त जाणे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथं होणाऱ्या जागेवरती दुखणं. आता हे दुखणं 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे जे संडास करताना दुखणं आणि संडास झाल्यानंतर ती जागा ठणकत राहणं किंवा त्या जागेवरती पेन होणं. तर ही संडासची जागा ठणकत राहणे ही एक खूप कॉमन सिम्पटम आहे. आपण बोलूच ते कोणत्या याच्यामध्येच. तर तिसरं म्हणजे हाताला गाठ लागणे. ज्यावेळी आपण संडास धुतो त्यावेळी हाताला एक गाठेसारखं किंवा एक काहीतरी हाताला लागतंय हा एक खूप कॉमन एक सिम्पटम असतो. ते झाल्यानंतर आपण बोललो ते कॅन्सरमध्ये खूप कॉमन असतं अशा प्रकारचं म्हणजे रक्तस्राव होणं आणि रक्त जाणं संडास करताना किंवा झाल्यानंतर. ओके. त्याची क्वांटिटी कमी जास्त असू शकते आणि वेगवेगळे डिसीजेस आपण त्याविषयी आपण ठरवू शकतो. त्यानंतरचं पुढचं म्हणजे संडासची जागा खाजवणं. ज्यावेळी ती जागा आपण स्वच्छ ठेवत नाही किंवा काही जणांना ते इतकं दुखतं की त्यानंतर त्यांना ते साफ करायला किंवा धुवायला त्रास होतो आणि मग त्यानंतर ती जागा खाजवत राहते. त्यामुळे संडास झाल्यानंतर खाजवणे हा पण एक खूप असतं. आणि या सगळ्यांचं रूट कॉज जेव्हा आपण म्हणतो किंवा त्याचं मूळ जे कॉज आहे किंवा कारण आहे ते म्हणजे संडास साफ न होणं, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन हा एक टर्म म्हणतो. ओके. तर हे कॉन्स्टिपेशन हे जनरली आपण असं म्हणतो की त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं आणि म्हणजे मलबद्ध जे आपण म्हणतो की किंवा कॉन्स्टिपेशन इज द कॉज की त्याच्यामुळे सुद्धा हे सगळ्या गोष्टी आपल्याला जे आजार जे आहेत ते ह्याच्यामुळे होऊ शकतात. असं दोन्ही दृष्टीने आपल्याला संडास साफ न होणं हे एक आपण जाणून घेऊया. तर हे एक व्हेरियस सिम्पटम्स आहेत. आपण म्हणजे त्याला एक समराईज करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे ती जागा दुखणे किंवा ठणकत राहणे. त्यानंतर रक्तस्राव होणे. त्यानंतर जागेवरनं रक्त जाणे, ती जागा खाजवणे किंवा संडास साफ न होणे किंवा कॉन्स्टिपेशन. हे व्हेरियस त्याचे सिम्पटम्स असतात आणि त्याच्यानुसार आपण कोणत्या ते कॉम्बिनेशनमध्ये होतात किंवा कोणत्या पद्धतीने ते प्रेझेंट होतात त्यानुसारही आपण तो म्हणजे काय डिसीज एक्झॅक्टली असेल ते आपण जाणून घेऊ शकतो. ओके. सर्वप्रथम आपण गोष्ट करूया ती म्हणजे पाईल्स किंवा आपण मूळव्याध ज्याला जे म्हणतो त्या आजाराची. मूळव्याध हा जो आजार ज्याला म्हणतात त्याला आम्ही 2 प्रकारामध्ये डिवाईड करतात. आणि कसं असतं की आपण जेव्हा संडासची जागा जी असते
ती आपण ॲक्च्युली एक बोटाच्या लेंथ एवढी म्हणजे एक 5 सेंटीमीटर आपण जे म्हणतो ते ॲक्च्युली आपलं गुदद्वार असतं आणि एवढीच जागा जी आहे ना ही पेन सेन्सिटिव्ह असते म्हणजे जिथं दुखतं आपल्याला कारण ती आपल्याला त्वचेसारखाच एक भाग असतो त्यामुळे ती तेवढी भागा दुखते आणि जेव्हा मूळव्याध या जागेवरती होतो त्याला आम्ही एक्सटर्नल हेमोरॉइड्स म्हणतो किंवा बाह्य आपल्याला जे बाहेर दिसतात आणि हाताला गाठीसारखे लागतात आणि दुखतात. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये दुखणे आणि हाताला गाठ लागणे हा प्रकार होतो पण ह्याच्यामध्ये ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होणे हा प्रकार नसतो. ओके, अशा प्रकारचे समजा काही सिम्टम्स सहित पेशंट्स येतो तर त्यावेळी आपण त्याला इमिजिएटली ऑपरेशनची गरज जनरली नसते. आणि गाठ लागल्यानंतर पहिली जी भीती असते आपल्याला की अरे मला काय कॅन्सर झाला आहे का, तो हा असं गोष्ट खूप रेअरली होते आणि एक्सटर्नल हेमोरॉइड जेव्हा पेन असेल त्यावेळी कॅन्सरची शक्यता कमी असते आपण असं समजूया. मी आय एम नॉट मेकिंग लाईक ॲब्सोल्यूट स्टेटमेंट की असं नाहीच आहे म्हणून, पण आपण एक अंदाज असं पकडू शकतो. दुसरा त्याचा भाग असतो मूळव्याधीचा तो म्हणजे इंटरनल हेमोरॉइड्स. ज्यावेळी म्हणजे ही पेन समजायची जी जागा असते तुम्हाला जे म्हटले 5 सेंटीमीटरची जागा त्याच्या वर जे असतं त्याला नोन ॲज इंटरनल हेमोरॉइड्स म्हणजे मधल्या भागेतनं येणारा मूळव्याध. या मूळव्याधामध्ये दुखत नाही पण ब्लिडिंग जास्त होतं म्हणजे रक्तस्राव होणारा हा मधला मूळव्याध आहे. ओके, आणि जनरली ह्याच्यासाठी खूप सारे पेशंट्स येतात आणि घाबरही या प्रकारामध्ये जास्त असतं की मूळव्याध आहे का अजून दुसरं काही आहे म्हणून. ओके, तर असं काही तुम्हाला असेल रक्तस्राव ज्याच्यामध्ये दुखत नाही आहे त्याला आम्ही म्हणतो पेनलेस पर रेक्टल ब्लीड की म्हणजे संडासाच्या जागेवरनं बिना दुखण्याचं होणारा रक्तस्राव हा इव्हॅल्युएट व्हायला पाहिजे. ओके, तर असं काही तुम्हाला होत असेल तर डेफिनेटली जवळच्या डॉक्टरकडे आणि सर्जनकडे जाऊन तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रकार येतो तो म्हणजे फिशर. आणि फिशर म्हणजे आहे की आपण बसल्यानंतर दुखत राहणे किंवा जे ठणकत राहणे मी म्हणत होतो किंवा खाजवत राहणे हे प्रकार ह्या फिशर या प्रकारामध्ये होतात. फिशर म्हणजे काही नसून एक आपल्या गुदद्वाराच्या बाजूला झालेली जखम. ही जखम का होते, जेव्हा संडास साफ नाही होत किंवा पाणी कमी पितं किंवा पालेभाज्या कमी खातात अशा वेळी घट्ट संडास होते आणि घट्ट संडास पूर्ण आपल्या गुदद्वाराच्या भागेला चिटकून किंवा खूप जोराने ती पास होते तिथून. आणि ते होताना मग जेव्हा जखम असेल जेव्हा जखमेच्या वरती तुम्हाला त्याच्यावर तुम्ही असं दाबून किंवा खपली काढली किंवा त्यावर तुम्ही दागलं तर काय होईल त्यातनं रक्त येईल, तुम्हाला दुखेल. सेम इज द केस विथ तुमच्या गुदद्वाराविषयी. ज्यावेळी तिथनं एखादी घासून संडास निघते त्यावेळी तिथनं ते खूप दुखतं. काही वेळा ते खूप डीप असेल फिशर तर त्यावेळी ते ठणकत राहतं आणि ती जागा स्वच्छ नसेल तर ते खाजवत राहतं. अशा वेळी जेव्हा संडास येते त्यावेळी ते जखमेमध्ये येणारं रक्त त्या संडासला चिटकून बाहेर येतं आणि त्यानंतर संडास झाल्यानंतर कधी 1-2 थेंब त्यानंतर पडतात. तर ह्या गोष्टीला आपण फिशर म्हणतो आणि अशाही कंप्लेंट्स असतील तर आपल्याला तो फिशर या प्रकारामध्ये आपण त्याला घेऊया. त्यानंतर पुढचा प्रकार येतो ज्याच्यामध्ये इन्फेक्शन्स होतात. ते इन्फेक्शन्स 1-2 प्रकार आहेत. एक तर असतं ज्याला आपण म्हणतो फिस्चुला आणि दुसरं जे असतं त्याला म्हणतो आपण पस तयार होतो त्याला आपण अब्सेस असं म्हणतो. ओके, तर ह्या दोन्ही प्रकारांमध्ये ताप येणं ओके म्हणजे आधी पहिल्यांदा रक्त ह्या प्रकारांमध्ये कमी प्रकार देतं पण ह्या प्रकारामध्ये पस यायला लागतो. म्हणजे पूस जे आपण म्हणतो तो पू येणं संडाससोबत हा कॉमन ह्या फिशुला किंवा इन्फेक्शन झालेल्या प्रकारांमध्ये असतं. तर अशा काही कंडिशन आपल्याला झाला की पस यायला लागला आहे संडासच्या जागेवरनं तर अशावेळी आपण त्याला असं म्हणू शकतो की आता इन्फेक्शन झालं आहे तरी फिशुला किंवा अब्सेस आहे. इन्फेक्शन कधी असेल त्यावेळी त्याला अँटीबायोटिक्स देऊन त्याला कंपल्सरी ऑपरेशननी ट्रीट करायला पाहिजे. ओके, तर असं काही वाटलं तर परत आपल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणं गरजेचं आहे. नाऊ आपण बघितलेलं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी असू शकतात. ओके, ह्या वेरियस फॉर्ममध्ये. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कॅन्सरच्या याच्यामध्ये खूप एक महत्त्वाचं सिम्टम्स असतं. त्याच्यामध्ये फक्त म्हणजे रक्त जाणं हा एक सिम्टम्स आहेच आहे पण ते सोडून अजून 1-2 गोष्टी त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण टेनिसमस हा एक सिम्टम्स असतो. म्हणजे कसं होतं की सकाळी एकदा संडास झाल्यानंतर परत एक 10 मिनिटामध्ये अरे नाही झाली नाही आहे आणि परत एकदा जावं लागेल अजून जावं लागेल असं 3-4 वेळा होतं. ओके, तो हा सिम्टम खूप महत्त्वाचा आहे आणि असं काही होत असेल तर त्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे रक्त जाण्यापेक्षा हा सिम्टम आम्ही डॉक्टर्स जास्त त्याला सिग्निफिकंटली पकडतो. ओके, ज्याला आम्ही टेनिसमस म्हणतो. वेळी सारखं संडासला जावं वाटणं एकदा साफ न झाल्यामुळे 1 तासामध्ये ओके. या व्यतिरिक्त अजून होतं असं की फक्त ह्या भागाला सोडून अजून की दम लागणे किंवा पाठीत दुखणे किंवा अशा प्रकारचे जे सिम्टम्स असतात ज्याला आम्ही म्हणजे कॅन्सर पसरल्यानंतरचे जे असतात सिम्टम्स तर हे सुद्धा कधी कधी प्रेझेंटेशन असू शकतात. हे आपण म्हणजे खूप डिटेलमध्ये डिस्कस करण्यापेक्षा या पद्धतीचे काही सिम्टम्स असतील म्हणजे रक्तस्राव होणे, न दुखणारा रक्तस्राव ज्याला पेनलेस ब्लिडिंग असं म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की सारखं संडासला जावं वाटणे ज्याला आम्ही टेनिसमस म्हणतो. हे दोन्ही सिम्टम्स जर समजा असतील तर ह्या गोष्टींना आपण थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि ह्यांना या कंडिशन्समध्ये कॅन्सर असायचे चान्सेस थोडे जास्त असतात.
आता या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं मी की वेरियस डिसीज असतात. आता हे समजा सिम्टम्स असतील तर ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आता. ओके, डेफिनेटली या आपण देतो याचं एक नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. कारण कशामुळे की आपण डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे. मी जे सुरुवातीला सांगत होतो की एक आपल्याकडे एक टाबू आहे की नाही असे काही सिम्टम्स असतील तर आपण घरच्या घरी जातो, मग आयुर्वेदाचार्यांकडे जातो किंवा आपण अजून काही होमिओपॅथी ट्रीटमेंट असतील इथपर्यंतही ठीक आहे. पण त्याही पलीकडे की आपण ज्याला क्वॅक्स म्हणतो की काही नसताना ज्यांना काही माहीत नाही अशा ठिकाणी जाणं आणि मग त्यानंतर काहीतरी त्याला क्रीम लावणे किंवा हे करणे, दोरे बांधणे, या गोष्टींनी ह्या गोष्टी बॅड होतात. तर तुम्हाला माहीत पाहिजे की आपण डॉक्टरकडे कधी जायला पाहिजे. यासाठी हा सगळा उपाट खटाटो. तर आता समजा यापैकी काही सिम्टम्स झाले तर तुम्हाला एक प्रोक्टोस्कोप म्हणून असते, म्हणजे एक छोटे स्टीलची नळीसारखी असते जे तुम्हाला ठेवून डॉक्टर्स एक्झामिन करतात आणि यापैकी कोणता डिसीज आहेत ते शोधतात आणि मग त्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू होते. ओके, तर ह्याच्यातला सगळ्यात अजून एक कळीचा मुद्दा आहे की होतात का. ओके, किंवा अशा याच्यामध्ये खूप साऱ्या जणांना जाणवायला लागले की अरे अशामध्ये फिशर्स वाढले बाबा, अशामध्ये मूळव्याध वाढलं, आमच्या वेळी असं नव्हतं, असे म्हणणारे आजोबा आणि वडील आहेत आपल्यासोबत, तर असं का होतं आहे. ओके, तर ह्याचा आम्ही थोडासा अभ्यास केला किंवा ह्याच्यावरती खूप सारे सायंटिफिक पेपर्स पण आहेत. ओके, ह्याच्याविषयी एक छोटीशी 10 सेकंदात मी गोष्ट सांगेन. ह्याच्यामध्ये झालं काय पहिल्यांदा की सुरुवातीला हे वेस्टर्न टॉयलेट्स जे होते, ओके, हे वेस्टर्न टॉयलेट्स फक्त रॉयल फॅमिली जी होती ब्रिटनची ही वापरायची. आणि ते झाल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की शाही लोक वापरतात म्हणजे काहीतरी शाही गोष्ट आहे बघ असं म्हणून ते लोन कमत खाली येत मग त्यानंतर ते ऑफिसर्समध्ये. आणि मग ज्यावेळी आपल्यावरती ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी आपल्याकडे भारतीय लोकांनी ही भारतीय चांगली शैली सोडून वेस्टर्न टॉयलेट्स हे यूज करायला सुरू केलं. आता करण्याचा प्रॉब्लेम हा झाला की आपलं एक मसल असतं ज्याला आम्ही पिवो रेक्टॅलिस असं म्हणतो. हा मसल संडास करते वेळी जेव्हा आपण खाली बसतो, याला स्क्वॅटिंग पोझिशन म्हणतो, त्यावेळी हा मसल रिलॅक्स होतो. पण हा वेस्टर्न टॉयलेटमध्ये बसल्यामुळे हा मसल रिलॅक्स होत नाही आणि त्यावेळी थोडासा काय होईना आपल्याला तिथे कढावं लागतं किंवा स्ट्रेन द्यावं लागतो. आणि यावेळी सगळ्यात पहिले की संडासला जाताना कढणे किंवा संडास करताना क्लिअर नाही झाली म्हणून कढणे हा सगळ्यात मोठा फॅक्टर होतो या प्रकारच्या कोणत्याही डिसिजेसला सुरू करण्यासाठी. 1. सेकंड थिंग, आता झालं असं आहे की ह्या वेस्टर्न टॉयलेट्समुळे किंवा टॉयलेट्समुळे मोबाईलचा वापर हा टॉयलेटमध्ये करणे आणि ह्या टॉयलेटचा मध्ये मोबाईलचा वापर केल्यामुळे खूप वेळ बसणे असा हे एक हे होतं की अर्धा तास बसला आहे बाबा, मुलगा जाऊन आई बाहेरून टॉयलेट दार वाजवते आणि 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तासमध्ये बसलेले आहेत. पण आपल्याला त्याचे इफेक्ट्स खाली आपल्या संडासच्या जागेवरती काय होत आहेत हे अजून कळणार नाही. हे अजून एक 5-10 वर्षानंतर लक्षात येईल की अरे हा इफेक्ट झाला आणि त्यावेळी मग रडत यायचं की मला मूळव्याध झाला, मला फिशर झालं. असं नाही होत, ह्याचा इफेक्ट तिथून सुरू झालेला असतो. तर आयडियल टाईम जेव्हा आपण म्हणतो सायंटिफिक याच्यामध्ये तेव्हा एक 7 ते 8 मिनिट हा कन्सिडर केलेला आहे की स्टँडर्ड टाईम आहे आणि एवढ्या वेळामध्ये होऊन बाहेर येणं अपेक्षित आहे. समजा त्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ संडासवरती स्पेंड करत असाल तर हे बरोबर नाही. तिसरी गोष्ट डाएट, म्हणजे आपण जे खातो, खाण्याच्या याच्यामध्ये जनरली ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा हाय फायबर डाएट आम्ही जे म्हणतो की आपण जे पोळी, त्यानंतर भात, त्यानंतर हिरव्या भाज्या, त्यानंतर फ्रूट्स आणि त्यानंतर जास्त पाणी पिणे. जास्त म्हणजे किती पाणी की कमीत कमी एक दिवसांना 15 ते 20 ग्लास पाणी किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. ह्या पद्धतीने झालं तर व्यवस्थित एक फॉर्म स्टूल, म्हणजे आपण जे म्हणतो की व्यवस्थित तयार होऊन संडासही बाहेर पडते की जे की कुठंही आतडेला, मोठ्या आतड्याला किंवा गुदद्वाराला कुठेही त्रास न देता ती पास होऊन जाईल. पण असं नसेल किंवा हे लाईफस्टाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला 100% ते त्रास देईल आणि पुढे मागे एखाद्या 2 वर्षामध्ये यू आर गोइंग टू हॅव एक म्हणजे तुम्हाला यापैकी कोणता तरी एक आजार होण्याची शक्यता आहे. ओके, ते व्यतिरिक्त डेफिनेटली काही गोष्टी अवॉइड न करण्यासारख्या आहेत, जसं की आहे डिलेवरीच्या वेळी जेव्हा ॲक्च्युली स्ट्रेन खूप द्यावा लागतो आणि मग त्या नोबल प्रोसेसमध्ये कुठंतरी फिशरचे चान्सेस असतात. तर ह्याच्यासाठी सुद्धा एकदम घाबरून जाता लवकर सुरू होऊन त्याचे ट्रीटमेंट जे की मी तुम्हाला सांगणारच आहे ते आपण लवकर सुरू केले तर ह्या गोष्टी आपण थोड्या लवकर मॅनेज करू शकतो. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता आपण ट्रीटमेंट काय आहे की दरवेळी असं वाटतं की अरे मला तर ऑपरेशनच करणार आहेत आणि त्यामुळे आपण डॉक्टरकडे जायला नको, तर हे चूक आहे. खूप साऱ्या पेशंट्समध्ये जनरली 1 किंवा 1.5 महिना ट्रीटमेंट आपण ज्यावेळी देतो, कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आम्ही जे म्हणतो किंवा लाईफस्टाईल करेक्शन की म्हणजे संडासच्या आपल्या सवयी बदलणे, त्यानंतर डाएटमध्ये आपण व्यवस्थित खाणे, पाणी व्यवस्थित घेणे, त्यानंतर छोट्या मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत जसं की एक डायलेटर म्हणून म्हणतो आम्ही की एक स्टीलची छोटी नळी असते त्याला आपण
या नळीवरती कधी आपण जेली अप्लाय करतो आणि म्हणजे त्याला लिग्नोकेन जेली असं म्हणतो. हे बधिरक म्हणून असतं, ज्याला आपण ॲनेस्थेटिस्ट असं म्हणतो. हे लोकल ॲनेस्थेटिक ड्रग त्याच्यावरती लावून त्या नळीने डायलेटरने कधी ती जागा डायलेट करणे आणि त्यानंतर संडास पास करायला मदत करणे ही एक फिशरसाठी खूप चांगली म्हणजे इनिशियल एक खूप चांगली ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो. त्यासोबतच आजकाल मार्केटमध्ये असे क्रीम आहेत जे की तिथले मसल रिलॅक्स करतात. म्हणजे संडास पकडून ठेवायसाठीचे जनरली एक स्पिंक्टर्स म्हणून म्हणतात आपण, ज्याला आपण इंटरनल आणि एक्सटर्नल स्पिंक्टर की म्हणजे सारखी संडास न कळता पास होणे म्हणून एक मसल असतात. आणि ह्या जनरली जेव्हा आजार होतात त्यावेळी स्पिंक्टर खूप घट्ट किंवा आकुंचनामध्ये चालले जातात, कॉन्ट्रॅक्ट होऊन बसतात आणि मग त्यासाठी संडासचा त्रास होतो. मग त्यामुळे एक ह्याचे ऑइंटमेंट्स किंवा क्रीम्स जे आहेत, लिग्नोकेन, बधिरक क्रीम आणि त्यासोबत त्याचे मसल रिलॅक्सेशन करणारे जे आहेत, ज्याला की डिल्टियाझॅम वगैरे क्रीम्स असतात, हे पण मिळतात आणि हे अप्लाय करूनसुद्धा बराच फरक पडतो. काही लोकांमध्ये ॲक्च्युली ह्याची ट्रीटमेंट म्हणजे डिसीज फिशर वगैरे हील झालेलेसुद्धा एक प्रमाण आहे. ओके. आणि समजा काही जणांचे हे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट नंतर नाही झालं तर त्यानंतर कमी लोकांमध्ये जनरली एक ऑपरेशन्स हे करावं लागतात. ऑपरेशन्स केल्यानंतर 99% हा आजार बरा होतो. त्यामुळे त्याला दुसरी काही ट्रीटमेंट न करता समजा गोळ्यांनी किंवा क्रीम्सनी वगैरे ट्रीट झालेलं नसेल किंवा सीड्स बाथ आपण ज्याला म्हणतो, हाही खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये ॲडिशन आहे. समजा हे सगळ्यांनी नंतर ट्रीट न जाता समजा ऑपरेशन झालं तर त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे आणि ऑपरेशन्स आर कम्पॅरेटिव्हली सेफ. पण यानंतरही ते परत होऊ नये म्हणून रिकरन्स जर व्हायचा नसेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा खूप महत्त्वाचा आहे. समजा मला एक मेसेज आजच्या आपल्या बोलण्यातनं द्यायचा असेल तर डेफिनेटली मी सांगेल की लाईफस्टाईल चेंजेस की मी जे म्हणत होतं की खूप वेळ संडासवरती बसणे, वेस्टर्न टॉयलेट करणे, त्यानंतर पाणी कमी पिणे, पालेभाज्या न खाणे, या गोष्टी थोड्या आपण अवॉइड केल्या तर हे डिसीज पहिल्यापासूनच आपण त्याला काय म्हणतो त्याला प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे हे प्रकार आपण खूप लवकर करू शकू. ओके. आणि ह्या अशा प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स तुम्हाला वाटले जे मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला की मेन म्हणजे रक्तस्राव होणे, घाबरून न जाता, कारण रक्तस्राव हा खूप कमी पेशंट्समध्ये की 100मधल्या तुम्हाला जसं मी सांगितलं की 10पेक्षा कमी लोकांमध्ये फक्त कॅन्सर असू शकतो, बाकी मोस्टली ते मूळव्याध किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तर रक्तस्राव होणे, दुखणे, ठणकत राहणे, खाजवणे किंवा संडास साफ न होणे किंवा हाताला गाठ लागणे या प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स असतील तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन तपासून घेणे दिस इज द मेन की सक्सेस की तुम्हाला या गोष्टींवरती आपल्याला म्हणजे या गोष्टींवरती आपल्याला विजय प्राप्त करता येईल. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये. तर ओके, हे बेसिकली आपल्याला समजायसाठी लेक्चर होतं, थोडंफार प्रयत्न केला मी. ओके, थँक्यू, धन्यवाद.